नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का? या 15 ऑगस्टला भारताच्या पंतप्रधानांनी श्री नरेंद्र मोदी यांनी भारताचा सोशल मीडिया असायला पाहिजे असं म्हटलं होतं आणि ते अगदी बरोबर सुद्धा आहे. भारताचा सोशल मीडिया हवाच आणि जसं यूट्यूब चॅनल आहे तसं सुद्धा हवं. त्यामुळे काय होईल, की जे आपले ऑडियन्स आहे, जे ज्यांना ज्या गोष्टी शेअर करायच्या ते करू शकतील आणि यामध्ये अ, इतर म्हणजे तसं यू-एस याचा सहभाग राहणार नाही. आणि आपण दुसऱ्या लोकांवर डिपेंडसुद्धा राहू शकत नाही. कारण अ, तुम्हाला माहीतच आहे अ, भारतावर जे टॅरिफ लावलेले आहे ते तर नुसते टॅरिफ म्हणून घोषित केले आहे. पण ते टॅरिफ नसून एक प्रकारे सँक्शन आहे. सँक्शन कशा पद्धतीने लावले जाते आणि सँक्शन कोणावर लावले जाते? बहुधा सँक्शन हे दुश्मन देशावर लावले जाते. म्हणजेच आपण अमेरिकी देशाचे दुश्मन आहोत का? आता त्यांच्या सँक्शन लावल्यामुळे आपण भारत देश दुश्मन झालो असं समजू शकतो आपण मग. दुश्मन देशाचे जे आपण ॲप्लिकेशन वापरत आहे, Instagram, YouTube आणि Facebook, LinkedIn आणि असेच कितीतरी सोशल मीडिया ॲप जे आपण अ, अमेरिकी देशाचे वापरत आहे. ते आपल्या ट्रॅक करत आहे. आपल्या कंटेंटला ट्रॅक करत आहे. आपल्या देशाचे म्हणजे आपले जे मानसिक विचार आहे, आपले मानसिक विचार काय आहे ते त्यांना जाणून आहे आणि तशाच प्रकारे ते खेळ करत आहे. आता खेळ कसा? म्हणजे बघा, बरोबर आपला दुश्मन कोण आहे? पाकिस्तान देश. बरोबर त्यांनी त्या पाकिस्तान देशाला आपल्या जवळ केलं आणि आपल्या विरुद्ध त्यांनी म्हणजे त्याला काय शीतयुद्ध घोषित केल्यासारखं झालं. त्याचबरोबर बांगलादेशला त्यांनी पाठीमागे घेतलं. अ, ज्या देशावर जास्त टॅरिफ लावले पाहिजे नव्हते, जसं चीनवर, त्यांना लागेल त्यांना सूट दिली आणि आपल्यालाच टार्गेट करायला सुरुवात केली. ह्या अशा गोष्टीमुळे काय होते, म्हणजे आपण हे सर्व गोष्टी कुठे चर्चा करतो सर्वाधिक सोशल मीडियावर, की आपल्याला पाकिस्तानशी दुश्मन आहे. अ, त्याच्यावर त्यांच्यासोबत युद्ध झालंच पाहिजे, पी-ओ-के आपला झालाच पाहिजे. अशा गोष्टी आपण इमोशनली कनेक्ट असतो. त्याचमुळे याचा फायदा अमेरिकन देश घेत आहे. हां, त्यांचासुद्धा याच्यामध्ये फायदाच आहे. कारण त्यांना म्हणजे त्यांच्या पण राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा पुरस्कार हवा आहे आणि भारताने म्हटलं, की अमेरिकी देशाने कुठलीही मध्यस्थता न करता या सिंदूर जे सिंदूर